वळूया पुढल्या बातमीकडे। अमित शहांवर कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत। शहा कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं? शरद पवारांनी अमित शहा यांच्यावर बोचरी टीका केली। अमित शहा सातत्यानं हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातील विरोधी पक्षातल्या नेतृत्वाने घेतलेली आहे। अमित शहा आणि त्यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे। देशाचा गृहमंत्री अधिक तारतम्य ठेवून भाष्य करेल अशी अपेक्षा असते, त्याची प्रचिती तिथून काही येत नाहीये। खरं म्हटलं तर हे कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत। अमित शहा हे कोल्हापूरला शिकले की आणखून कुठे शिकले याची मला माहिती नाही, अशा शब्दात पवारांनी शहा यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली। अमित शहा हे सातत्याने हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाची सतत घेतली ते आणि त्यांचा बोलण्याचा एकंदर टोन जो आहे तो अतिटोकाचा आहे। देशाचा गृहमंत्री काही तास ठेवून भाष्य करेल अशी अपेक्षा असते, पण त्याची प्रचिती तिथून काही येत नाही। खरं म्हणलं तर हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही आणि त्यामुळे अमित शहा हे कोल्हापूरात शिकले का आणखीन कुठं शिकले हे मला माहिती नाही। राज्याचे उद्योग मंत्री दावोसला भांडवली गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की फोडाफोडीचं राजकारण करण्यासाठी गेले होते, अशी शंकाही पवारांनी व्यक्त केली आहे। उद्योग मंत्री काय नव्हते सावंतांचं क्षेत्र दावोसचं पाहिले म्हणजे भांडवली गुंतवणूक करण्यासाठी ते दावोसला गेले होते का लोक होण्यासाठी गेले होते हे मला माहित नाही। दावोसमध्ये झालेली गुंतवणूक ही इथली उद्योगपतींची आहे, त्यामुळे हा दिखावा होता की काय असा टोलाही पवारांनी लगावला। आता स्पष्ट सांगायचं नाही, आपण या हॉटेलमध्ये बसलो, त्या हॉटेलचे मालक मागं बघायचे त्या अर्थाच्या पुढे तर त्यांचे बंधू त्यांनी सुद्धा एक करार केला आणि तो करार त्यांनी दावोसला केला असं काल माझ्या वाचण्यात आले।